हाँ हाँ, एक मिनिट, एक मिनिट। वसुदेव कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 सर्व गीता सार्थक संग्रह श्री गणेशाय नमः। जय जय देव निर्मळ निज जना शिव मंगळ जन्मजर जलात जाळ प्रभजना। अहो निर्मळ परमेश्वर, हे स्वप्रकाशा अविद्यामलय रहित भक्तांना मंगलमय कारक आणि जन्म मरण आणि वृद्ध हे कोणी मेघ यांच्या समुदायाला इकडे तिकडे पांगविणारा वादळी वारा आहे। श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो। जय जय देव प्रबळ विद विता मंगळ कुळ निमा निगमांद्रुम फळ फलप्रदा। अहो देवा, तुम्ही बलरूपाने राहणारा वायू सूर्य अग्नी इंद्र येम किंबहुना चराचराचे आपल्या बलशक्तीने नियंत्रित करणारा व ब्रह्मदेवाच्या आटोक्यात न येणाऱ्या मायेची निवृत्ती करणारा प्रबळ आहेस। आधी दैविक आधी भौतिक आणि आध्यात्मिक अमंगळाचे दुःखाचे नष्ट करणारा आणि देवा तू वेदशास्त्र रूपी वृक्षाच्या महासिद्ध सिद्धांत रूपी फल आहेस आणि जीवनाचा शुभाशुभ कर्माचे फळ देणारा आहेस। देवा तुमचा जय जयकार असो। जय जय देव सकळ विगत विषय सत्वल कलित काळ तो तुहला कलातीत। हे देवा तुम्ही स्वरूपात संपूर्ण आहात आणि ज्याच्या विषय वासना संपलेली आहे अशा विरक्ताविषयी तू प्रेमळ आहेस। विषयाचे ज्याचे प्रेम गेले आहे असा तू आहेस। भगवंता सर्वनाश करणाऱ्या काळाला तू आपल्या अंकित ठेवले आहेस आणि परमार्थ अवयव रहित आहेस। भगवंता तुमचा जय जयकार असो। जय 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 देव निष्फळ सपुर दमानंद दबहळ नित्य निरस्ता चिलमळा मूलभूत। देवा तुम्ही स्थिर आहात, भक्ताच्या चंचल मनाचे प्रशासन करून समृद्ध झालेले आहात। विश्वाचा विकास करणारा आहेस, तू धनरूपी आहेस। जगाच्या स्थिती नाशाची लीला ज्याला प्रिय आहे किंवा ज्याला विश्वाचा अखंड लीला करणे प्रिय आहे, देवा तुमचा जय जयकार असो। जय जय देव सोप्रभा जगदंबुद्ध गर्भनभा भुवनोद्भवा वारभस्तंभा भव दोष। देवा तुम्ही निराश आहात तो प्रकाश रूपाने सपुरा ना देश काल वस्तू मर्यादा रहित जो आनंद तो ज्याच्या जवळ विपुल आहे। तुझ्या ठिकाणी पंचक्लेश त्रिविधम कर्म त्रिविधम फळे त्रिविधम दुःखे हे सर्व मल नित्य निरस्त तू अत्यंत भावरूप आहेस। या संसार वृक्षाला मूलभूत आहेस। भगवंता तुझा जय जयकार असो। जय जय देवा निश्चल चलित चित्तपान तू दिल जग दुनामीला ना विरल लोक केली प्रिया। अहो सो प्रकाश देवा, या जगतरूपी ढगांना आश्रय देणारे आकाश तुम्ही आहात। ज्या मूळ खांबावर हे विश्व उभारले आहे तो पण तुम्ही आहात। संसार दुःखाचा नाश करणारे तुम्ही आहात। देवा तुमचा जय जयकार असो। जय जय देवा विशुद्ध विदुदयोद्धान
द विरद शमदमा मदन्नम भेद दयार्णव. भगवंता, तू विशेष करून शुद्ध आहेस. तुझ्या शुद्धत्वाच्या संसर्गाने गंगादी नद्यांचा पवित्रता आहे, पण तू निरपेक्ष शुद्ध आणि अशुद्धीच्या संसर्गाने न होणारा विशुद्ध आहेस. देवा, तुम्ही अविद्येच्या मूलभौतिक रूपी बागेचा विध्वंस करणारा हत्ती आहेस आणि शमदमाच्या द्वारा मदनांच्या गर्वाचा भेद करणारा आहेस. हे दयासागर देवा, तुझा जय जयकार असो. जय जय दैवे करूप अतिकृत कदर्प सर्पदर्प भक्तभावन भुवनाधिप तापापह. अहो एक स्वरूप देवा, मदनरूपी सर्पाच्या गर्वाचा धुवा उडविणाऱ्या, भक्ताच्या प्रेमरूपी अंतःकरणातील ज्योत असणाऱ्या आणि त्रिविध तापाचा नायनाट करणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव अद्वितीया परिणतो परमैक प्रिया निज जनांजित भजनिया मायागम्या. देवा, तुझ्याशिवाय अन्य कोणी सतचित आनंद स्वरूप पदार्थ नाही. सर्व लौकिक आणि वैदिक कर्मापासून तू भोगापासून झालेली चित्तांची निवृत्ती व आत्मज्ञानाने झालेले अंतःकरणाची शांती ज्याच्या परिपक्व झालेले आहेत, अशा निवृत्ती शांत समाधानी पुरुषांना एकमेव आवडणारा आणि आपल्या भक्तांकडून जिंकला जाणारा भक्तीला योग आणि मायेला निर्माण करण्यास अशक्य अथवा विश्व कार्यरूप मायेवरून ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान अनुमानाने होणे शक्य आहे, असा तू आहेस. तुझा जय जयकार असो. जय जय देव श्री गुरु अकल्पनाक्ष कल्पतरू स्वसंवाद विधुमा बीजापुपरो हनावनी. अहो श्री सद्गुरु स्वरूपी परमेश्वरा, ज्याची कल्पना करणे अशक्य आहे, आश्चर्यकारक विस्मय जनक फळ देणारे कल्पवृक्ष आपणच आहात. आत्मज्ञानाच्या झाडाचे बीज रुजून त्यास विकसित कोंब फुटण्याचे सुपीक स्थळ आपण आहात. महाराज, मी आपला जय जयकार करतो. हे काय एक 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 ऐसे नाना परिभाषावसे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. तथापि ज्याचे विशिष्ट लक्षण मनाने जाणता येत नाही किंवा वाचेने उच्चारता येत नाही, अशा तुम्हाला उद्देशून नाना प्रकारची शब्दांची जडण करून मी किती स्तोत्रे रचवीत. जी ही विशेषणे विशेषजे ते दृश्य नव्हे रूप तुझे, हे जाणे मी म्हणो लाजे वानवाई. ज्या ज्या विशेषांनी तुला विशिष्ट करावे ते साक्षी भाष्य जडाचेच वर्णन होत असल्याने ते दृश्य तर तुझे स्वरूप होऊ शकत नाही, कारण तू प्रकाश चैतन्य रूप आहेस, हे मी यथार्थ रूपाने जाणतो. म्हणून तुझे हे वर्णन करण्याविषयी मी लाजत आहे. परिमर्यादेचा सागरू हातवती तया डगरू, जवना देखे सुधाकारू उदया आला. सागर हा आपली मर्यादा सांभाळून राहणारा आहे. ही त्याची प्रसिद्धी तोपर्यंत आहे की जोपर्यंत त्याने चंद्रास पाहिले नाही. सोमकांतो निज निर्धरी चंद्र अध्याधिक न करी, ते तोची अवधारी करवी तिजी. अहो महाराज, चंद्रकांत मणी आपल्या पाझराने चंद्रास आपण होऊन अध्यात दान देत नाही,
तर ते देव विण्याचे काम तो चंद्रकांत मण्याकडून करून घेतो. नेनो कैसे वसंत संगे अवस्थित्या वृक्षाची अंगे फुटती तैहे तयाची दोघे धरणे नोहे. आहो पहा, निसर्गात कशी गंमत आहे ते काही कळत नाही. वसंताच्या आगमनाने वृक्ष सत्तेत पल्लवित होतात, प्रफुल्लित होतात. तेव्हा त्या वसंतालाही आपल्या पात्रतेनुसार त्या फुलांना धारण करणारे प्राप्त होत नाही काय? पद्मिनी रविकिरणा लाहे मग लाजे कवना काजळे शिवतले लवना अंगभुले. सीनी कमळाला सूर्यकिरणाचा योग झाला म्हणजे मग कोण संकोचून राहणार, किंवा पाण्याचा स्पर्श झालेले मीठ आपोआपच विरघळते. तैसा तुते जेथमी स्मरे तैसा तुते जेतमी स्मरे तेतमी पना मी विसरे मग जाक विलाडे गरे तृप्तो तैसा. जेव्हा मी तुझे स्मरण करतो तेव्हा मी अहम भावाला विसरतो. भोजनाने तृप्त झालेला माणूस ढेकराने व्यापला असता त्याला आपली ढेकर आवरून धरता येत नाही. मजतवाजी केले तैसे माझे मीपण घडून देशे सतुती मिसे पाच पिसे बांधले वाचे. अहो महाराज, आपण देखील मला असेच तृप्त केले आहेत. माझा मीपणा नष्ट करून स्तुतीच्या निमित्ताने वाणीला वेद बांधून टाकले आहे. ना एरवी तरी आठवी राहोनी स्तुती देख करावी ते गुणिया धरावी सरोभरीची. बरे देहभान राखून तुमची स्तुती गावी, तेव्हा तरी गुण व गुणी यामध्ये भेदभाव करावाच लागतो. तरी तुझी एक रसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग मोती फोडून या सांगिता सांग की तैसेची भले. परंतु महाराज, तुम्ही एक रसाची मूर्ती आहात. तुमचा अखंड स्वरूपाच्या ठिकाणी सगुण आणि निर्गुण असा भेद करून कसा? मोती फोडून मग ते साधणे बरे की अखंड राखणे चांगले? आणि तू बापू तुझी माय इहे बोली ना सुखी होय डिंभो अधिकाय विटाळू तेथे. आणि तू बाप आहेस व तूच आई आहेस अशा वर्णनाने तुझी स्तुती होत नाही, कारण त्या प्रतिपादनात लेकरू या उपाधीचा दोष निर्माण होतो. जी झालेनी पायीके आले ते गोसावे पण केवी बोले ऐसे उपाधी तले काही वानो. महाराज, तू माझा स्वामी आहे, मी तुझा सेवक दास आहे असे म्हटले तरी पण मी तुझा सेवक झाल्याने तत्क्षापेक्षा जे तुझे ठिकाणी स्वामित्व आले आहे ते तरी स्तुतीच्या निमित्ताने कसे सांगेन? कारण दासत्वाच्या उपाधीने स्पर्श झालेल्या स्वामित्वाचे काय म्हणून वर्णन करू? तरी आत्मा तू एक सरा हेही म्हणता दातारा, तरी आतुर तू बाहेरा धापतासी. हे ज्ञानदात्या सद्गुरु, मी देह आणि तू माझा आत्मा आहेस असे म्हणत असता देहाच्या बाहेर व्यापले असलेल्या तुला देहाच्या आत परिच्छिन्न टाकल्यासारखे होईल. आणि तू आत्मा आहेस असे म्हणावे तर देहाच्या आत स्वसिद्ध असलेल्या तुला देवाबाहेर द्वैत निर्माण करून घातल्यासारखे होईल. म्हणून साचा तुझ लागी स्तुतीना देखे जी जगी मौनवा तू लेणे अंगी सुसीनामा. म्हणून महाराज, आपण असे खरेखुरे आहात
तसे योग्य वर्णन करण्याला लागणारी स्तुती विशेषणे माझ्याकडे नाहीत, कारण मौन वाचून दुसरा दागिना आपण वारंवार वापरीत नाही. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सनिधी काही न होणे, तुझ्या ठाई काही न बोलणे हीच तुमची स्तुती आहे, काही न करणे हीच तुमची पूजा आहे. तुझ्या बाबत भक्त सेवक लेकरू काही न होणे हीच तुमची जवळीकता आहे. तरी जितले जैसे भुली किसे आलापू घाली, तैसे वानो ते माऊली उपहास आहे तू. जसा भ्रमिष्ठ माणूस असबद्ध बडबडतो, त्याप्रमाणे मी तुमचे वर्णन करतो. हे गुरु माऊली, तू सहन कर. आता गीतार्थाच्या मुक्त मुदी लावी माझ्या वांग बुद्धी, जे माने हे सभासदी सज्जनाचा. आता माझ्या वाणीच्या विस्तारावर गीतेचा अर्थ बरोबर असल्याची मोत्यांची निशाणी लावून शिक्का मोर्तब करा, की त्यामुळे या सभेतील सज्जनांच्या अभिरुचीला माझे व्याख्यान मान्य होईल. येथ म्हणितले श्री निवृत्ती नको हे पुढती परिसी लोहा गुस्ती किती वेळ वेळा की वेगा. त्यावर श्री निवृत्तीनाथ म्हणाले, सतत ही विनंती करू नकोस. सोने होण्यासाठी परिसाने लोखंडावर किती वेळा घर्षण करावे, एकदा केले की प्रश्न मिटला. तव विनवी ज्ञानदेवा मने होकाजी पसावो, मने होकाजी पसावो, तरी अवधान देतो देवो ग्रंथाता. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, महाराज आपले बोलणे हाच प्रसाद आहे असे मी समजतो. तरी गुरुदेवाने ग्रंथाकडे व्याख्यानाकडे चित्त द्यावे. जी गीता रत्न प्रसादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाहुडा जो. अहो महाराज, हा 8वा अध्याय म्हणजे गीतारूपी रत्न मंदिराचा जणू अर्थरूपी चिंतामणीचा बनविलेला कळस आहे, जो कळस संपूर्ण गीता दर्शन करून देणारा मार्गदर्शक आहे. लोकी तरी आरतीये साजे दुरुनी कळतो सु दिसे, आणि भेटियाची हतवसे देवतेची तिये. लोक व्यवहारात असे मानतात की दुरून मंदिराचा कळस दिसला की त्या मंदिरातील देवतेची भेटच झाली. तैसेची येतही आहे ते एकेची येणे अध्याये आघवाची दृष्टी होय गीता गमोहा. त्याप्रमाणे येथे पण आहे, कारण 8व्या अध्यायाच्या अध्ययनाने गीताशास्त्राचे आकलन होते. मी कळसू याची कारणे 18वा अध्यायो म्हणे. उवाई बादरायणे गीता प्रसाद. याच कारणे या 18व्या अध्यायाला कळस म्हणत आहेत. व्यास महर्षींनी गीता मंदिरावर कळस चढविला आहे असे मी म्हणतो. नोहे कळसा परते काही प्रसादी काम नाही, ते सांगत असे गीताही संपले पणे. मंदिर तयार झालेला कळस बसविण्याशिवाय काम शिल्लक राहत नाही. कळस बसविला की काम संपते. त्याप्रमाणे या 18व्या अध्यायात गीता संपलेली आहे असे तो मुखाने सांगत आहे. व्यासू सहजे सूत्री बळी तेने निगम रत्ना तळी, उपनिषदार्थी माळी माझी राखडिली.
व्यास म्हणे स्वभावातच मोठे चतुर योजक होते. ते उत्तम कुशल शिल्पकार होते. वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर आणि उपनिषदांच्या अर्थाच्या पठारावर गीता मंदिराचा पाया घालण्यास प्रारंभ केला. वेदाच्या अर्थाचा गंभीर विचार करण्यास आरंभ केला. ते त्रिवर्गाचा अनुवारू आडाऊ निघाला जो आपरू. ते महाभारत भोवता केला. या खननात जो धर्मार्थ काम रूपी पुष्कळ चराचूर व दगड दोंडा निघाला. त्याचा त्या माळ जमिनी भोवती महाभारत रूपी मोठा जट बांधला. माझी आत्मज्ञानाचे एकवट दळवाटे झाडून चौकट. घडिले पाठ वैकुंठ संवाद कसुरी. या खाणीमध्ये आत्मज्ञानरूपी अखंड दगड निघाला. तो चातुर्याने साफसूप करून त्याचा श्रीकृष्णार्जुन संवाद रूपी चांगला विचार तयार केला. निवृत्ती सूत्र सोडनिया सर्व शास्त्रार्थ पुरवनिया. ओवी साधली मांडनिया मोक्षरे खेचा. निवर्ती रूपी ओळंबा लावून मंदिराच्या भिंतीत सांख्य योग न्याय वैशेषिक मीमांसा वेदांत धर्मशास्त्र साहित्य कला मंत्र ज्योतिष खगोल व्याकरण राजनीती इत्यादी शास्त्राची पुरवणी घालून भिंत मजबूत करण्यात आली. आणि ज्या योगाने मोक्ष मिळाले अशी मोक्षाच्या रेषापर्यंत मंदिराच्या उंचीची मांडणी करून डौलदार आकार साधला. ऐसे करिता उभारा 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळ वियापुरा प्रसादू झाला. अशा पद्धतीने गीता रूपी मंदिराची उभारणी करीत असताना भूमी साफ करून तो 15वा अध्याय संपतोपर्यंत मंदिर गच्चीपर्यंत पूर्ण झाले. उपरी 16वा अध्याय तो घंटेचा आवो सप्तदशी तोची ठावो पगडानिये. या मंदिरावरती 16वा अध्याय हा गळ्यावरील दोऱ्यांचा आकार होय आणि तो 17वा अध्याय आहे तोच कळसाच्या बैठकीचा ओढा होय. तया ही वरी अष्टदशू तो अपेसा मांडला कळसू. उपरी गीताधिक व्यासू दोजे लागला. त्या बैठकीवर 18वा अध्याय तो आपोआपच बसविलेला कळस आहे. त्या कळसावर गीता नावाचा व्यास महर्षीचा ध्वज फडकत असतो. म्हणून मागील जे अध्यायी ते चढते भूमीचे आई. तयाचे पुरे गाविताही आपुला अंगी. म्हणून मागील पहिल्या अध्यायापासून 17वा अध्यायापर्यंत जे अध्याय आहे ते चढत्या भूमीची विस्तार आहे. ते सर्व काम पुरे झाल्याने 18वा अध्याय आपल्या ठिकाणी दाखवित आहे. जालया कामा नाही तोर ते कळसे होय उदरी. तेवी अष्टदशीवरी साध्यात गीता. झालेल्या कामाला चोरी लूट नसते. झालेले काम लपविता येत नाही. कामाला स्पष्टपणा कळसाने प्रगट होतो. 18वा अध्याय हा कळस आहे. या प्रकरणापासून 17व्या पर्यंत गीता मंदिराचे काम पूर्ण झाले स्पष्ट झाले आहे. एसा व्यासे विधानिये गीता प्रसादू सोडूनिये अनोनी राखिले प्राणिये नानापरी. याप्रमाणे शिल्पकलेत निपुण असलेल्या व्यास महर्षींनी गीता मंदिराच्या उंचीचे प्रमाण मोक्षाच्या रेषेपर्यंत आणून प्राण्यांचे संसार बंधनापासून सर्व प्रकारचे रक्षण केले आहे.
एक प्रदक्षिणा जपाचिया बाहेरुनी तृतीया एक ते श्रवण विशेषाया सेविकीया याची. काही साधक या गीतारूपी मंदिराला आवर्तन रूपी प्रदक्षिणा मंदिराबाहेरूनच करतात, तर काही जण श्रवणाच्या निमित्ताने या गीता मंदिराचा उपयोग करतात. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा देऊनी जगती गाभारा ज्ञानाचा. कित्येक अंतरंग अधिकारी शिष्यत्व स्वीकारून गुरुमुखाने श्रवण करीत असता पूर्ण मनाने निधी ध्यासाचा विडा पैसा घेऊन मंदिराच्या आतील आध्यात्मज्ञानाच्या गर्भगारात प्रवेश करतात. जे निजबोधे उराउरी भेटती आत्मिया श्रीहरी परी मोक्ष प्रसादी सरी सर्वही आरती. ते भक्त आत्मज्ञानाने श्रीहरीची प्रत्यक्षाने भेट घेतात, परंतु मोक्षरूपी प्रसाद सर्वांना सारखा मिळतो. समर्थात ये पंक्ती भोजन तळील्या वरील्या एक पक्वान्न तेवी श्रवणे अर्थ पठन मोक्षाची लाभे. गर्भ श्रीमंत आणि कृपाळू माणसाच्या घरी पंक्ती भोजनात खाली वर बसलेल्यांना एकच पक्वान्नाचे वाटप असते. तसेच गीतेचे पठण करणारे श्रवण करणारे आणि अर्थ ग्रहण करणारे या सर्वांना मोक्षाचे ठेवणे सारखेच लाभते. ऐसा गीता वैष्णवा प्रसादू 18वा अध्याय कळसू विशोधू म्या म्हणितला हा भेदू जाणोनिया. असा हा विषय जाणूनच गीता वैष्णवांचे मंदिर आहे आणि 18वा अध्याय त्यावरच सोज्वळ कळस आहे असे मी म्हटले आहे. आता सप्तदशा पाठी अध्याय कैसे नि उठी तो संबंधू सांगो तिथी दिसे तैसा. आता 17व्या अध्यायानंतर 18वा अध्याय का प्रवृत्त झाला त्याची संगती तुमच्या दृष्टीला पडेल असे स्पष्टपणे सांगतो. न मोडता दोन्ही आकारू घडिले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. स्त्री पुरुष हे दोन आकार व बिघडविता एक शरीर घडविले अर्धनारी नटेश्वराच्या मूर्तीत त्या दोन्ही रूपाचे एक शरीर बनलेले दिसते. काही झाल्या 50व्या. हॅलो 59 पर्यंत घ्या ते, म्हणजे मग पूर्ण याच हे होतं. पसायदानाने शेवटची प्रार्थना पण घेऊ का? हॅलो हो घ्या म्हणलं. आधी पसायदान घेऊन नंतर शेवटची प्रार्थना घेते. हा आधी पसायदान घ्या, शेवटची प्रार्थना नंतर घेऊ. विश्लेषण हो चालेल. हो चालेल. विश्लेषण. आत्मात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो भूतात परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनावर्त भूमंडळी भेट तू तया भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे आर्णव पियुषांचे चंद्रमेचे लंचना मात्रंड जे तापहीना ते सर्वाही सदा सज्जना सोयरे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिनी लोकी भजिजो आदित पृथ्वी अखंडित आणि ग्रंथ उपजिवे विशेषी लोकीये दृष्ट विजयी होवावे जो. एथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होई
दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. तुम्ही सांगणार आहेत का ताई आज काय वाचलं तुम्ही ते? सांगता, थोडं विश्लेषण करता? हा ताई, तो दुसऱ्याला सांगायला सांगा ना थोडस. बर बर. कोणी आहे हा, का आज? कोणी सांगतं का? नाही, थोडस मी बोलते. बघूयात आपण. हँड रेस करून ठेवा. नसेल कोणी सांगत तर सांगते मग. बर, सांगा ना मग. सांगा सांगा ते. तुम्ही वाचलं, तुम्हाला. हा, बोला. 2 मिनिटं नाही, थांबतो तर बोला. ठीक आहे ठीक आहे. हा, गीता म्हणजे मराठीमध्ये ज्ञानेश्वरी म्हणतात. गीता ही संस्कृत मध्ये आहे. आपल्या मराठी माणसांना एवढं सगळं त्याचं वाचन होणार नाही की संस्कृत असल्यामुळे. त्याच्यामुळे आपल्याला ही मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आपल्याला सांगितलेली आहे. त्याच्यात 18 अध्याय आहेत. तर 17 अध्यायपर्यंत त्यांनी सगळं म्हणजे हे सांगितलंय काय. ज्ञानयोग. हा, ठीक आहे ताई. बोला बोला. नाही, चालेल चालेल. हं? कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, भक्तियोग हा, सांगितला. हा, हा हा, ते 3 योग सांगितलेत त्यांनी. आणि नंतर 18वा अध्याय आपल्याला पूर्ण गीता मंदिर आहे असं सांगितलंय त्यांनी. अगदी बरोबर आहे. खूप छान ते. आणि एवढं काही माझं वाचन नाहीये, मी आता थोडं आता जॉईन झाल्यामुळं थोडं काही हरकत पहिलं नाही. पण नाही चालेल ताई, एवढं. चालेल. चालेल. हा.